एक्झामच्या एक दिवस अगोदर स्टडी करायची सवय आहे हो ना. ह्या काही बेसिक अशा टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा सब्जेक्ट कधीच बॅक येणार. आय नो आपल्यापैकी बऱ्याच अशा मुलांना सवय असते की उद्या एक्झाम आहे आणि आज आपण प्रिपरेशनला स्टडी करायला स्टार्ट करतो. बट काही अशा बेसिक स्टेप्स आहे, बेसिक असे रूल्स आहे, जे रूल्स आपण फॉलो केले तर आपला सब्जेक्ट हा कधीच बॅक येणार नाही. कारण बॅकलॉग, रिचेकिंग ह्या सगळ्या जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्या फ्युचर लाईफमध्ये बरेच असे अफेक्ट करतात. मग आपण एका दिवसा अगोदर स्टडी करायचं ना. तुम्हाला एक सिक्रेट सांगू, मी पण माझ्या स्टुडंट लाईफमध्ये एक्झामच्या एका दिवसा अगोदर स्टडी करायचे अँड आय वॉज द टॉपर इन माय कॉलेज. मग मी असे काय करायचे की एका दिवसा अगोदर स्टडी करून सुद्धा, मीन्स लिमिटेड टाइम पिरियडमध्ये स्टडी करून सुद्धा मी टॉपर यायचे. असे काही असे बेसिक स्टेप्स आहे आणि काही असे सिक्रेट्स आहे. ते सिक्रेट्स मी आज इन्व्हेट कर गाईज. माझ्या स्टडी करण्याचा एक पॅटर्न होता की लाईक मी जे काही सब्जेक्ट आहे सब्जेक्टला डिवाईड केलं होतं. लाईक जे सब्जेक्ट मला खूप इझी वाटतात त्यांना एका पार्टमध्ये केलं, जे सब्जेक्ट मला खूप हार्ड वाटतात त्यांना एका साईडला केलं. जे सब्जेक्ट खूप इझी वाटत आहेत ते आपण एका दिवसा अगोदर करू शकतो. बट त्यामध्येही काही कॅटेगरीज असतात. लाईक थिओरिटिकल सब्जेक्ट आहे ते ओके, तुम्हाला फक्त पॉईंट्स मेन्शन करायचे आहे, थिअरी तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. आपण तेवढं ग्रोनअप झाला आहे, आपण आपल्या काही पॉईंट्स ॲड करू शकतो. बट फेवरेट सब्जेक्ट आहे बट थिअरिटिकल नाही. लाईक मेडिसिनल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही माझे खूप फेवरेट सब्जेक्ट होते. प्लस ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री हे सब्जेक्ट खूप फेवरेट असल्यामुळं ते त्याला मला फार असं रिव्हिजन किंवा फार असं प्रॅक्टिस करायची गरज पडलेली नाही, कधीच पडलेली नाही. सो ते पेपर मला खूप इझी जायचे. प्लस जे सब्जेक्ट मला हार्ड जायचे, कुठले सब्जेक्ट मला हार्ड जायचे तर सगळ्यात हार्ड झालेला सब्जेक्ट फार्माकोग्नोसी अँड ज्युरिस्प्रुडन्स. हे दोन सब्जेक्ट ना मला खूप त्रास द्यायचे. मग मी काय करायचे, ह्या दोन सब्जेक्टला फ्रेंडली करायचे. मीन्स फ्रेंडली करायचे म्हणजे काय तर यांच्याशी पक्की अशी फ्रेंडशिप करायची. आज लेक्चर अटेंड केलं, सरांनी जे काही शिकवलं आहे संध्याकाळी घरी आल्यानंतर मी त्याला ॲटलिस्ट 15 मिनिट्स देत होती. 15 मिनिट्समध्ये त्याला रिव्हिजन करायचे आणि देन त्याला बघायचं पण नाही. ठीक आहे, 15 मिनिट्समध्ये आपण रिव्हिजन केलं तर काय करायचे मी, एक्झामच्या अगोदर आपण ऑब्व्हियसली स्टडीला बसतोच आहे, रिव्हिजन करतोच आहे. सो एक किंवा दोनदा जरी रिव्हिजन केलं तर आपण आपल्या सब्जेक्टवरती ग्रॅप घेऊ शकतो. ओके, सो अशा प्रकारे मी थोडीफार फ्रेंडशिप करायची. याचा आणखीन असे भरपूर असे सिक्रेट्स आहे, ते कधीतरी मी तुमच्यासोबत शेअर करणार. बट आज मला सांगायचं आहे की तुम्ही जर एक्झामच्या एका दिवसा अगोदर स्टडीला बसते तर कुठले कुठले स्टेप्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. 4 असे बेसिक स्टेप्स आहेत जे तुम्ही फॉलो केले तर तुमचा सब्जेक्ट कधीच बॅक येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. फक्त तुम्हाला ते जे 4 स्टेप्स मी सांगणार आहे ते स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहे. स्टेप नंबर 1, तुम्हाला आधी लिस्ट करायची आहे की तुम्हाला नेमका कुठला सब्जेक्ट हार्ड जातो, कुठला सब्जेक्ट तुम्हाला इझी जातो. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही सेमिस्टरमध्ये असणार, सेमिस्टर 1, 2, 3, 6, 7 कुठलाही वॉटेवर सेमिस्टरमध्ये असणार. फक्त तुम्हाला जे काही तुमचे पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आहे त्याची लिस्ट करायची आहे. काही सब्जेक्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो, काही सब्जेक्ट आपल्याला बोरिंग वाटतं, सगळ्यांना वाटतं असं काही नाही आहे. सगळ्यांना कुठला ना कुठला सब्जेक्ट बोरिंग वाटतं. ओके, सो ते आपल्यावर एक लिस्ट केली तुम्ही प्रॉपर. थिअरॉटिकल जे काही सब्जेक्ट्स आहे ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला थिअरी लिहायची आहे, लाईक फार्मास्युटिक्स असे जे काही थिअरॉटिकल सब्जेक्ट्स आहे, कम्युनिकेशन स्किल्स हे थिअरॉटिकल सब्जेक्ट्स आहे. याला फार असं फोकस करायची गरज नाही आहे. बट काय होतं, इझी वाटतं त्याच्यामुळे आपण जास्त फोकस त्याच्यावरती करतो. सो याला तुम्ही साईडला ठेवून द्या, एक्झामच्या एका दिवसा अगोदर वाचलं तरी होऊन जाईल. बट जे सब्जेक्ट तुम्हाला हार्ड वाटते, बऱ्याचशा स्टुडंटला ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, देन फार्माकोलॉजी असे जे सब्जेक्ट्स आहे ते त्यांना हार्ड वाटतं. अशा वेळेस काय करायचं आहे, या सब्जेक्टची एक लिस्ट प्रिपेअर करायची. ओके, फक्त फर्स्ट स्टेपमध्ये आपण लिस्ट प्रिपेअर केली. स्टेप नंबर 2, जे सब्जेक्ट आपण हार्ड लिस्टमध्ये टाकलेले आहे त्या सब्जेक्टची तुम्हाला फ्रेंडशिप करावं लागणार. फ्रेंडशिप करावं लागणार म्हणजेच काय, आपल्याकडे 24 आवर्स असतो, याच्यामधला आपल्या 6 to 7 आवर्स आपल्याला कॉलेजमध्ये जातं, 8 to 9 आवर्स आपलं झोपण्यात जातं. बट आपल्याला किती मिनिट्स काढायचे, फक्त आणि फक्त 10 to 15 मिनिट्स काढायचे आहे त्या सब्जेक्टसोबत फ्रेंडशिप करायला. येस, तुम्ही जर तुमच्या रुटीनमधले फक्त आणि फक्त 15 मिनिट्स काढले आणि जो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातो त्यावरती जर तुम्ही फोकस करायला लागले तर तो हार्ड सब्जेक्ट तुम्हाला कधीच हार्ड वाटणार नाही. काय करायचं आहे, फक्त तुम्ही लेक्चर अटेंड करताय, ठीक आहे, सो जो काही लेक्चर तुम्ही अटेंड केला आहे घरी या आणि फक्त एकदा रिकॉल करा की सरांनी आज काय शिकवलं आहे ते तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या. त्यामुळे काय होणार, एक तुम्ही रिकॉल करते म्हणजे फर्स्ट रिव्हिजन तिथे झाली.
सेकंड टाईम तुम्ही त्याला लिहून बघताय, म्हणजे तुमची सेकंड रिव्हिजन झाली. आणि थर्ड टाईम आपण एक्झामच्या अगोदर तर करतोच आहे. मग तुम्ही सांगा, जर एखाद्या सब्जेक्टवरील तुमची 3दा रिव्हिजन होत असणार, 4दा रिव्हिजन होत असणार, तर तो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड वाटणार आहे का? ऑब्व्हियसली नाही वाटणार. ओके, स्टेप नंबर 3. ठीक आहे, एक्झामच्या एका दिवसा अगोदर अभ्यास करताय. बरं, अभ्यास करायचा एक पॅटर्न असतो, ते पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचे आहे. कसा? एखादा सब्जेक्ट आहे, मग वॉट एव्हर तो हार्ड सब्जेक्ट असणार किंवा इझी सब्जेक्ट असणार, काय करायचं आहे तुम्हाला फक्त. आणि जेव्हा तुम्ही स्टडी करायला बसता तेव्हा त्याचे पॉईंट्स फक्त लिहून ठेवायचे किंवा एक नोट्स प्रिपेअर करायचे. एक साधा असा पेज घेतला, ह्या पेजवरती फक्त तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहेत, जे पॉईंट्स आपल्या टॉपिकमध्ये आहे. ठीक आहे, थिअरी तुम्ही लिहू शकता, थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे, इझिली करू शकता. फक्त पॉईंट लिहून ठेवायचे अगोदरला रात्री जर स्टडी करत असणार तर. ठीक आहे, हार्ड सब्जेक्ट असला, हार्ड सब्जेक्टमध्ये पण तुम्हाला तसंच करायचं आहे. फक्त हार्ड सब्जेक्टच्या थोडं अगोदर स्टडी करायला बसायचं आहे, लाईक फ्रेंडशिप करायची आपल्याला. आणि जे काही स्ट्रक्चर आहे, क्लासिफिकेशन आहे, ते तुम्हाला एका नोट्समध्ये प्रिपेअर करून ते तुम्हाला भिंतीला चिटकवायचं आहे. ओके, सो ही झाली स्टेप नंबर 4 आणि फायनल स्टेप. म्हणजे ज्या दिवशी तुमचा एक्झाम आहे त्या दिवशी काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, जी ही नोट्स आपण प्रिपेअर केली होती, पॉईंट्स त्याच्यामध्ये मेन्शन केले होते, त्याचीच फक्त रिव्हिजन मारायची आहे. भलतेच काहीतरी कोणीतरी नोट्स आणलेले आहे, एक्झामच्या अगोदर आपण थांबलाय 10-15 मिनटं, कोणीतरी कुठला सब्जेक्ट आणला आहे, कुठली नोट्स आणली आहे, त्या वाचत बसण्यापेक्षा जे आपण स्वतः प्रिपेअर केलं होतं तेच फक्त रीड करायचं आहे. कारण आपण ठीक आहे 10 मिनटं अगोदर वाचताय आणि त्यामुळे काय होतं की कन्फ्युजन भरपूर होतं की आपल्या नोट्समध्ये लिहायचं का किंवा दुसऱ्याच्या नोट्समध्ये लिहायचे का. जे नोट्स तुम्ही प्रिपेअर केले आहे, जे पॉईंट्स तुम्ही लिहिले आहे, तेच फक्त एक्झाममध्ये लिहा, त्यालाच फक्त इलॅबरेट करा. आणि ट्रस्ट मी, हे जर 4 स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा सब्जेक्ट कधीच बॅक येणार नाही. आणि हू नेवर नो, तुम्ही टॉपसुद्धा करू शकता. सो स्टेप्स ह्या खूप बेसिक आहे. आवडल्या असणार तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा, सो दॅट त्यांनासुद्धा बराच असा हेल्प होईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन, बाय बाय.